काल नाशिकमध्ये जी घटना घडलेली आहे, पोलिसांनी ती घटना नियंत्रणात आणली। या घटनेत 5 अधिकारी 9 कर्मचारी जखमी झाले आहेत। उपचार करून सोडण्यात आले। पोलिसांनी अत्यंत संयम पाळत घटना हँडल केली। नाशिक आता सुरळीत आणि पूर्वपदावर आले आहे। पोलीस आयुक्त यांच्या संपर्कात होतो, वातावरण सुरळीत झाले। जी वस्तुस्थिती समोर आहे, जो कायदा हातात घेईल त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। गुन्हा दाखल आहे, काही लोकांना पकडले आहे, जखमींची विचारपूस केली, तब्येत व्यवस्थित आहे। मी बैठक घेणार आहे, त्यातून काही गोष्टी समोर येतील, जो दोषी असेल त्यावर कारवाई करण्यात येईल। नाशिक किंवा अनेक ठिकाणी ज्या गोष्टी बांगलादेशमध्ये अत्याचार होत आहे त्या बंदचे आवाहन होते, त्यातून ही घटना घडली। मुख्यमंत्री यांचा दौरा पूर्व नियोजित होता। स्थानिक पदाधिकारी सप्ताह नियोजन यांनी मुख्यमंत्री यांना निमंत्रण दिले होते, म्हणून मुख्यमंत्री आले होते। मोर्चाचं सुद्धा आयोजन होतं। हे पोलिसांना लक्षात नाही आलं की अशा पद्धतीचं दगडफेक होतो आणि आपण कालपासून माहिती घेतोय, नेमकं कारण काय म्हणजे ह्या खरं तर या घटनेचं काही कळू शकलंय का? जी काही वस्तुस्थिती आपल्या समोर आहे आणि जो कोण कायदा हातात घेईल त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। मला वाटतं की आतापर्यंत 6 ठिकाणचे गुन्हे दाखल झालेले आहेत। अनेक आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि जे काही आरोपी फिर्यादीत नावं असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। साधारणपणे किती लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता किती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे? आता मी पेशंट्स प्रकृतीची पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी केली, त्यांना भेट दिलेली आहे, विचारपूस केलेली आहे, तब्येत त्यांची बरी आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याचं मी आढावा पण संपन्न त्या ठिकाणी करणार आहे। काही प्राथमिक बाजार हा की काय परिस्थिती आहे? आपण आता नाशिकमध्ये आलेला आहात, काही जखमीची सुद्धा भेट घेतली। काल नाशिकमध्ये जी काही घटना झालेली आहे, पोलिसांनी अतिशय कुशलतेने ती घटना हँडल केली, त्याच्यावर नियंत्रण केलं आहे। या घटनेमध्ये साधारणतः 5 अधिकारी आणि 9 कर्मचारी पोलीस जखमी झालेत। बऱ्यापैकी त्यांचे उपचार करून त्यांना डिस्चार्ज करण्यात आलेलं आहे। पोलिसांनी अतिशय संयमतेने या घटनेला सांभाळल्यामुळे मोठ्या घटनेमध्ये त्याचं रूपांतर झालेलं नाही। आज नाशिकमध्ये अतिशय शांतता आणि सर्व व्यवहार सुरळीत त्या ठिकाणी आहेत। काल जेव्हा घटना हे होत होती तर CP असतील, जिल्हाधिकारी असतील, या हॉस्पिटलचे डॉक्टर्स आम्ही दूरध्वनीवरनं त्या ठिकाणी संपर्कात होतो आणि मला वाटतं की आज वातावरण सुरळीत आहे। दादा, काल होऊ शकते किंवा आधीपासून काही तशाबद्दल जाणूनबुजून प्लॅन आखला होता किंवा अचानक तशी परिस्थिती उद्भवली म्हणून झालं, याबद्दल तुम्ही काय माहिती? मला वाटलं की आता जेव्हा याची बैठक घेणार आहे तर या सगळ्या गोष्टींवर माहिती घेईल। पण प्राथमिक दर्शनी मूळ कारण काही कळू शकले? आपण कालपासून या संदर्भात माझी माहिती अशी आहे की जे मोर्चाचं नियोजन होतं त्याचं आव्हान करीत असताना ही घटना त्या ठिकाणी झालेली आहे आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। महाराजांचं वक्तव्य आहे